इसम नामे इम्रान रफिक शेख वय 23 राहणार 101 पाटील चाळ मोरारजी पेठ सोलापूर याच्या विरुद्ध सन 2019, 2023, 2024, 2025 या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा मारामारी करणे, सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणे, महिला अत्याचाराचे गुन्हे करणे, सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। इसम नामे राजू उर्फ राजेसिंग राम राठोड वय 25 राहणार शुक्रवार पेठ माणिक चौक सोलापूर याच्या विरुद्ध सन 2021, 2023, 2024 या कालावधीत सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दहशत निर्माण करणे, सामान्य नागरिकांना मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेणे, जबरदस्तीने पळवून नेऊन दुखापत करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता। इसम नामे अब्दुल वहाब नबीलाल शेख वय 37 राहणार सोनिया नगर 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर याच्या विरुद्ध सन 2022, 2023, 2025 या कालावधीत मंगळसूत्र चोरी करणे, मोबाईल चोरी करणे यांसारखे एकूण 6 गुन्हे दाखल होते। त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने सदर इसमास शिक्षा दिल्याने त्याच्या विरुद्ध सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 57(1) अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर यांना सादर करण्यात आला होता। या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून या तिन्ही इसमांना सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा येथून 2 वर्षांकरता तडीपार केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।